भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यातला वाद काही थांबत नाही। ब्राह्मण समाजाविषयी मी काही बोललोच नाही असं भास्कर जाधव एकीकडे सांगतायत, दुसरीकडे व्हॉट्सअप स्टेटसमधून डिवसताना दिसतायत। आज जेव्हा भास्कर जाधवांनी पुढारी न्यूजशी संवाद साधला तेव्हा सुद्धा त्यांनी या वादावर परखड भाष्य केलं। बघूयात या वादाला ब्राह्मण विरुद्ध मराठा असा रंग कशामुळे आलाय। ब्राह्मण हा समाजाचा उल्लेखही केला नाही, ब्राह्मण समाजावर टीकाही केली नाही। न बोललेले शब्द तुम्ही माझ्या तोंडी घालता। भारतीय जनता पार्टीनं ब्राह्मण समाजाला पुढे करून माझ्या निषेधाचं पत्र लिहून मला पाठवलं। भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यातला वाद पेटताना दिसतोय। अशात स्वतः जाधवच या आगीत तेल ओततायत का असा प्रश्न पडण्याजोगी कृती भास्कर जाधवांनी केली। भास्कर जाधव यांनी आपल्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ स्टेटस ठेवला। साने गुरुजी यांच्या सिनेमातील आरमार पेशव्यांनी पाडल्याच्या प्रसंगाचा हा व्हिडिओ होता। गुरुजी महाराजांनी जोपासलेले आरमार अंगड्यांनी जीवावर उदार होऊन वाढवले, सांभाळले। या अरबी समुद्रात कोणाची टाप नव्हती आपली गलबते घालण्याची। आणि इंग्रजी सरकारची आत्मनिर्भर करून खुद्द नानासाहेब पेशव्यांनी ते आरमार बुडवले। आपला हा तालुका कंपनी सरकारच्या मुखात अलगद जाऊन पडला। जाधवांनी सतत डिवचल्यानं ब्राह्मण समाजात चुकीचा संदेश केला। भास्कर जाधव यांच्या विरोधात ब्राह्मण समाज रायगडच्या रोह्यामध्ये थेट रस्त्यावर उतरला। निवडणुकीत परिणाम दिसतील असा इशाराच ब्राह्मण समाजानं दिला। आणि जर तुम्ही संपूर्ण समाजाला बोलत असाल तर त्याचे परिणाम गेल्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून दिलेलेच आहेत, पण ह्याच्या आगामी निवडणुकीत सुद्धा याचे परिणाम तुम्हाला दिसतील। तुमचा पक्ष तर संपल्यातच जमा आहे। खरं तर मी याच्यावर बोलणार नव्हतो, पण बोलावं यासाठी लागतंय। जर तुम्ही समाज म्हणून जर का आम्हाला बोलणार असाल तर यांचे पक्षप्रमुख सुद्धा शांत बसले। वास्तविक बघितता त्यांच्या पक्षप्रमुखांनी तेव्हाच त्याच्यावर हरकत घ्यायला हवी होती। त्यांच्या विधानाशी आमचा पक्ष सहमत नाही हे सांगायला हवं होतं। भास्कर जाधव यांच्या विधानानंतर निर्माण झालेला हा वाद आता केवळ गुहागर पुरता मर्यादित नाही, तर ब्राह्मण समाज यातून दुखावला गेल्याची भावना व्यक्त होताना दिसतेय। अशात जाधवांनी या सगळ्या वादावर पुढारी न्यूजकडे आपली बाजू मांडली। ब्राह्मण हा समाजाचा उल्लेखही केला नाही, ब्राह्मण समाजावर टीकाही केली नाही। आणि मी जे म्हणालो की तुम्ही आता जे सारखं दाखवलं जातंय मी पाताळ यंत्री बोललो, मी पाताळ यंत्री त्यांना बोललेलो नाही। मी पाताळ यंत्री बोललो ते माझ्या पत्रामधून मी त्यांना लिहून कळवलं की तुम्ही पाताळ यंत्री आहात। न बोललेले शब्द तुम्ही माझ्या तोंडी घालताय। बाहेर तुम्ही असं सगळीकडे पसरवण्यामध्ये यशस्वी झालात की भास्कर जाधव हे ब्राह्मण समाजाला शिव्या देतायत, पण माझं पत्र प्रसिद्ध का होत नाही? भारतीय जनता पार्टीनं ब्राह्मण समाजाला पुढे करून गुहागर तालुका ब्राह्मण समाजाच्या वतीनं अध्यक्षांनी स्वतःच्या सहीनं माझ्या निषेधाचं पत्र लिहून मला पाठवलं। मला पाठवलं असतं तर मला पोहोचण्यापूर्वी सगळीकडे ते व्हायरल केलं। जर का भारतीय जनता पार्टीला काही खटकलं होतं तर भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर बोलायला पाहिजे होतं, परंतु ब्राह्मण समाजाला पुढे करून तो ब्राह्मण समाजाचा समाज म्हणून अध्यक्ष जर माझ्या विरोधात काही बोलत असतील, मला पत्र लिहित असतील तर मी ऐकून घेणारा कार्यकर्ता नाही। गांधी हत्येनंतर महाराष्ट्राचा पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री करणारे व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत। साबिरभाई शेखना मंत्रिमंडळामध्ये घेऊन मुस्लिम मोहल्ल्यातला मुस्लिम केला असं न सांगणारे बाळासाहेब ठाकरे आहेत। 1995 साली मी आमदार झालो। 7 आमदार रोहिदास समाजातले होते, 7, पण रोहिदास समाजातले मी असे आमदार केले। अशा पद्धतीनं तोंडातून एकही शब्द न काढणारे हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेला भास्कर जाधव आहे। भास्कर जाधव यांनी या वादात थेटपणे भाजपवर आरोप करत वादाला आता राजकीय रंग दिलाय। पण मुळात हा वाद सुरू कुठून झाला आणि पेटला कसा हे जाणून घ्यावं लागेल। खोदकी तुम्हाला पुन्हा हवी आहे का? भास्कर जाधवांच्या या विधानानं वाद सुरू झाला। ब्राह्मण सहाय्यक संघाच्या पत्रानंतर भास्कर जाधव आक्रमक झाले। पत्र लिहून देणारा अनाजी पंत कोण असा सवाल जाधवांनी केला। वादात गुहागरचे माजी आमदार विनय नातूंनी उडी घेतली, जाधवांना डिवचलं। यानंतर बदनामी करून खच्चीकरण सुरू असल्याचा जाधवांनी आरोप केला। मी बाजूला झालो तर कुणबी समाजाला गिळून टाकतील, जाधवांच्या या विधानानं वादाला जातीय रंग आला। माफी न मागण्यावर भास्कर जाधव अद्यापही ठाम आहेत।
भास्कर जाधव यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळं, अनाजी पंताच्या केलेल्या उल्लेखामुळं वादाला जातीय रंगासोबतच राजकीय रंगही आलाय. गुहागरमधून सुरू झालेला हा वाद येत्या काळात मराठा आणि ब्राह्मण समाजाच्या राजकारणात काय बदल घडवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर हा वाद शांत होईल की आणखी भडकेल यावरही बरंचसं राजकारण अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.